परळी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार राजेसाहेब भाऊ देशमुख, सर्व मान्यवर उपस्थित, वेळेअभावी नाव न घेता मंचावरील सर्व मान्यवर, माझ्या उपस्थित असलेल्या घाटनांदूर व परिसरातील संपूर्ण मतदार बांधवांनो, लोकसभेची निवडणूक झाली आणि आता रॅली चालू असताना बाप्पांनी थोडीशी एक खंत बोलून दाखवली की एवढं मोठं गाव आहे आणि एवढा मोठा प्रचंड उत्साह आहे आणि माझ्या वेळेला सुद्धा होता, पण लोकसभेला घाटनांदूर हे बजरंग बाप्पांना मायनस गेलंय. विधानसभेला त्या जी काही बाप्पाला मतदान पडलंय त्याच्या दुप्पट मतदान पडलं पाहिजे, अशा प्रकारे बाप्पांनी मला या ठिकाणी बोलले. बाप्पा, जरी घाटनांदूरमधून थोडंसं मायनस असेल, कारण त्यावेळेला आम्हाला वाली कुणी नव्हता आणि आम्हाला आधार कुणाचा नव्हता. घाटनांदूर आणि परिसरातील जनता ही अतिशय सुज्ञ, सुजान आणि स्वाभिमानी आहे आणि तो स्वाभिमानी बाणा कायम ठेवून या घाटनांदूरकरांनी आपल्याला मताचा आशीर्वाद दिलाय. परंतु लोकसभेच्या मतदानाच्या काउंटिंगमध्ये जेव्हा घाटनांदूरपासूनचे बूथ सुरू झाले आणि घाटनांदूर सर्कल सुरू झालं, तेव्हा आपल्याला लीड वाढायला सुरुवात झाली बाप्पा. आणि ही सोमेश्वराची कृपा निश्चितपणानंच आता आपल्या रूपाने आम्हाला बजरंगबलीचा आशीर्वाद आता आमच्या पाठीमागं आहे. त्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला घाटनांदूरमध्ये इतिहास रचला जाईल आणि घाटनांदूर ही क्रांतीची मशाल म्हणून या परळी विधानसभेमध्ये परिवर्तन ही घाटनांदूरची जनता नक्कीच करेल, एवढा विश्वास या निमित्तानं देतो. मतदार बांधवांनो, राजेसाहेब देशमुख यांना का मतदान करायचं, तर आपण आपल्या मतदारसंघाचं मागचं सोडून देऊ, पण ह्या अलीकडच्या 10 वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला तर या परळी मतदारसंघामध्ये काय झालं. 3 कारखाने बंद पाडले ह्या 10 वर्षामध्ये. प्रभू वैद्यनाथाच्या नावाने असलेला वैद्यनाथ कारखाना, पनगेश्वरचा कारखाना, आंबा साखर कारखाना, हे 3 कारखाने या 10 वर्षात बंद पाडण्याचं पाप या पालकमंत्र्यांनी केलं. एका कारखान्यावर 3000 मजूर जरी म्हणलं आणि 3000 कुटुंब म्हणलं तर 9 ते 10,000 कुटुंबांचा पोटाचा उदरनिर्वाहाचं साधन या पालकमंत्र्यांनी हिरावून घेतलं. आणखीन काय केलं, पूसला जगमित्र कारखाना काढायचा म्हणले, माझ्या मायबाप शेतकऱ्याच्या जमिनी कवडी मोल किमतीवरती त्या ठिकाणी घेतल्या आणि त्या ठिकाणी कारखाना तर उभा राहिलाच नाही, एक विटाही दिसायला तयार नाही. एवढंच काय, त्या ठिकाणी 20,000 रुपये माणसाचा शेअर्स, असे 64 कोटी रुपयाचा तो घोटाळा त्या जगमित्र कारखान्याच्या शेअर्सचा या पालकमंत्र्यांनी केलेला आहे. एवढंच काय, त्या ठिकाणी एक माझा गोसाई बांधवाची जमीन फुकट हडप केली त्या कारखान्याच्या नावावर. तो गोसाई बांधव आमच्या कोर्टाच्या समोर चक्रा मारू मारू, भीक मागू मागू शेवटी तो बिचारा गेला, वैकुंठवासी झाला. त्या गोसायाचा तळतळाट त्यांना लागणार आहे, लक्षात ठेवा. एवढंच काय, इथं आमच्या इथं सोमेश्वर कारखाना काढायचा म्हटले होते बाप्पा, आणि त्याचं उद्घाटन बी झालं होतं आणि आमच्या जमिनी बी हडप केल्या होत्या. त्या कारखान्याच्या नावावर घेतलेल्या जमिनीवर करोडो रुपये विमा त्या कारखानदारानं, आज जे तिकडं आहेत त्या पालकमंत्र्यासोबत, ज्यांनी 2 दिवसापूर्वी 8 दिवसापूर्वी 2 दिवस अगोदर एक प्रेस कॉन्फरन्स घेतीन रडले की माझ्यावर असं केलं, माझ्यावर तसं केलं, आणि 2 दिवसातच काय जादू झाली की फार्म हाऊसवर पालकमंत्र्यासोबत प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पालकमंत्री लय चांगले म्हटले. म्हणजे त्यांनी ह्या जमिनी इथल्या हडप केल्या आमच्या मायबाप शेतकऱ्यांच्या. आमच्या घाटनांदूरकर आणि परिसरामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, लाईटची सुविधा नाही. नेमकं रब्बीच्या काळामध्ये रात्रीच्या वेळेला लाईट फक्त 3 किंवा 4 तास चालू होते आणि पुन्हा लाईट गायब केली जाते. हा शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे, माझ्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न आहे, माझ्या माय माऊलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आणि हे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील आणि या परळी मतदारसंघामध्ये विकासाची गंगा आणायची असेल आणि या परळी मतदारसंघातील माझ्या 72 तरुणांना, बेरोजगार सुशिक्षित बांधवांना, माय माऊलींना जर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असतील, जसं लोकसभेमध्ये परिवर्तन केलं तसं विधानसभेमध्ये आपल्याला परिवर्तन करणं ही आपली काळाची गरज आहे. आणि म्हणून येणाऱ्या 20 तारखेला तुतारी वाजवणारा जो माणूस आहे, या चिन्हा पुढचं बटन दाबा आणि आपले दबंग आणि लोकप्रिय असे
आपल्या सगळ्यांच्या सुखदुःखात येणारे राजेसाहेब भाऊ देशमुख यांना विधानसभेमध्ये पाठवा, एवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर परळी विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत